नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं स्वागत आहे जीके वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने करायला सांगितलेल्या ई-केवायसी मध्ये येणाऱ्या सर्व समस्यांवर। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेल। जसं तुम्हाला माहितीच आहे, सरकारने लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करायला सांगितले आहे आणि त्यासाठी त्यांनी फक्त 2च महिने दिलेले आहे। तर आता ही ई-केवायसी कशी करावी? तुम्हाला ही ई-केवायसी ऑनलाईन करायची आहे आणि जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्ही या योजनेमध्ये अपात्र ठरणार आहे। आता जेव्हा तुम्ही ई-केवायसी करायला जाणार तेव्हा तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात येणार आहे। तुमच्या आधार कार्डवर तुमचे पतीचे किंवा वडिलांचे नाव असेल, ज्यांचेही नाव असेल त्यांचं आधार कार्ड नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे। त्या आधार कार्डवर जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येणार आहे। तो OTP तुम्हाला त्या फॉर्ममध्ये टाकायचा आहे। ज्या माता बहिणींना पती किंवा वडील आहे त्यांचा हा प्रश्न सुटला, त्यांची ई-केवायसी झाली। पण आता एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की ज्या माता बहिणींना पती किंवा वडील नाही त्यांनी कोणाचा आधार नंबर टाकायचा, त्यांना OTP कुठे येणार? ज्या माता बहिणींचे पती किंवा वडील वारले आहे त्यांनी कुठे जाऊन आधार कार्ड नंबर आणायचा? ज्या लाडक्या बहिणींचा डिवोर्स झाला आहे किंवा डिवोर्ससाठी केस सुरू आहे त्यांनी कोणाचा आधार नंबर टाकायचा आणि OTP कुठून आणायचा? तर याचा अर्थ असा का की ज्या माता बहिणींना पती किंवा वडील आहे फक्त त्यांनीच फॉर्म भरावा आणि त्यांनीच फक्त केवायसी करावी आणि ज्या माता बहिणींना पती किंवा वडील नाही त्या सर्व अपात्र आहे? म्हणजे याचा अर्थ असा का की ज्या महिलांना पती किंवा वडील आहे फक्त त्याच महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ज्या महिलांना पती किंवा वडील नाही म्हणजे ज्या खरंच गरजू महिला आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये? आणि जर असं असतं तर सरकारने आधीच या योजनेच्या GR मध्ये ठळक भाषेत लिहायला पाहिजे होतं की वडील आणि पतीवाल्याच फक्त फॉर्म भरा, ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांनी या योजनेचा लाभच घेऊ नका। सरकारने या प्रश्नांचा विचार करायला हवा, कारण हा प्रश्न काहीच महिलांचा आहे असं नाही। हा प्रश्न कमीत कमी 80% महिलांचा प्रश्न आहे। ही समस्या खूप मोठी समस्या आहे। ज्यांना वडील नाही आहे, पती नाही आहे, त्या महिला कुठून OTP टाकणार आहे? जर तो फॉर्म ओपनच नाही होणार तर केवायसी कशी करायची? आणि सरकारने इथे 2 महिन्याची मुदत दिलेली आहे। नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला केवायसी करायची आहे, नाहीतर तुम्ही अपात्र होणार। जर तुम्हाला वडील किंवा पती नसेल तर तुम्ही फॉर्मच भरू शकणार नाही, केवायसी करू शकणार नाही, मग तुम्ही असंही अपात्र आहे। आता पहा, काही महिला डिवोर्सी आहेत, काही महिला विधवा आहेत, काही महिला निराधार आहेत, काही महिलांचे लग्न व्हायचे आहे, काहींचे वडील वारले आहेत। महिलांनी स्वतःच्या आधार कार्डवर जर वडिलांचे नाव टाकले असेल आणि त्यांचे वडील वारलेले असेल तर ते आधार कार्ड नंबर कुठून आणणार आहे? OTP कुठून देणार आहे? जर त्यावेळेस जेव्हा त्यांचे वडील वारले किंवा ज्या महिलांचे पती त्यावेळेस वारले जेव्हा आधार कार्डच नव्हते तर ते OTP कुठून देणार? आधार कार्ड नंबर कुठून टाकणार? आता काही महिला अशा पण आहेत ज्यांचे पती किंवा वडिलांचे आधार कार्ड आहे, पण जे आधार कार्ड ज्या नंबरने लिंक आहे तो नंबरच बंद झाला, कारण इथे तर असं आहे कंपनी 1 महिन्यामध्ये नंबरच बंद करून देतात, तर त्यांनी OTP कुठून आणावा? आता काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं डिवोर्स झालेला आहे। आता डिवोर्स झालं म्हणजेच काही ना काही कारणावरूनच डिवोर्स झालं असेल, त्यांना सासरी काही ना काही त्रास असेल, पतीचा त्रास असेल म्हणून त्यांचा डिवोर्स झाला आणि त्यांच्या आधार कार्डवर त्यांचं पतीचं नाव असेल तर त्या महिला पतीला जाऊन आधार कार्ड नंबर मागणार आहे का? त्यांच्या पतीला जाऊन OTP मागणार आहे का की मला OTP द्या, आणि तो व्यक्ती त्यांना OTP देणार आहे का? आता डिवोर्स झाल्यानंतर तो व्यक्ती तिला OTP का बरं देणार? आता काही लाडक्या बहिणी अशा पण असेल ज्यांचे कोर्टमध्ये डिवोर्स केस सुरू असेल आणि त्यांच्या आधार कार्डवर त्यांचे पतीचे नाव असेल, तेवढ्या भांडणामध्ये ती त्याला OTP मागणार आहे का आणि तो पण तिला OTP देणार आहे का? आता काही लाडक्या बहिणी अशा पण आहे ज्यांचं डिवोर्स व्हायला 10-15 वर्ष झाले आणि त्यांच्या आधार कार्डवर त्यांच्या वडिलांचे नाव आहे, पतीचं नाव नाही, वडिलांचं नाव आहे, पण वडील जेव्हा वारले तेव्हा आधार कार्डच नव्हते, तर ती लाडकी बहीण कुठून आधार कार्ड नंबर देणार? तर ती लाडकी बहीण OTP कुठून देणार? काही लाडक्या बहिणी अशा पण आहे ज्यांना पतीही नाही, वडीलही नाही, त्या निराधार आहे, मग त्यांनी आधार कार्ड नंबर कुठून देणार? मग त्यांनी OTP कुठून देणार? आता काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना पतीचा खूप त्रास होतो, ते पतीला सोडून वेगळे राहतात, ते पतीपासून विभक्त राहतात, त्या पतीला सोडून माहेरी राहतात आणि त्यांच्या आधार कार्डवर त्यांचे पतीचं नाव असेल, तर या भांडणामध्ये एवढं सर्व भांडण सुरू आहे, एवढं तिला त्रास आहे पतीचं, आणि या त्रासामध्ये ती त्याच्या पतीला जाऊन OTP मागणार आहे का? आणि तो पती तिला OTP देणार सुद्धा आहे का?
काही ना काही त्रास होता म्हणूनच वेगळी राहत आहे ना ती. म्हणूनच तिचा दिवस झाला, नाहीतर ते त्रासामुळे वेगळी राहत आहे. काही ना काही प्रॉब्लेम असल्याशिवाय ती वेगळी राहणार का? आणि अशा प्रॉब्लेममध्ये ती आधार कार्ड नंबर त्यांचा टाकला पण तर OTP कुठून देणार? आता काही लाडक्या बहिणी अशा आहे ज्यांचं लग्न झालं आणि जेव्हा ही योजना आली तेव्हा त्यांच्या आधार कार्डवर त्यांचे वडिलांचे नाव होते. तेव्हा वडील होते, पण आता वडील नाही आहे. तर आता ते OTP नंबर कुठून देणार? कारण OTP नंबर तुमच्या मोबाईलवर येणार आहे आणि तो मोबाईल नंबर सुरू असला तरच तुम्हाला OTP येणार. जर तुमचा मोबाईल नंबर बंद असला तर तुम्हाला OTP येणार नाही. काही लाडक्या बहिणी अशा आहे ज्यांना वडील नाही, वडील वारलेले आहे, पण त्यांचं लग्नच नाही झालं आणि त्यांच्या आधार कार्डवर त्यांचे वडिलांचेच नाव आहे, पण वडील वारलेले आहेत. आणि जेव्हा वडील वारले तेव्हा आधार कार्ड नव्हते, तर ते काय करणार? आणि जर समजा आधार कार्ड होते पण जर वडील वारले तर त्यांच्या मोबाईलवर OTP येणारच नाही, कारण कंपनीवाले 1 महिन्यामध्ये कार्डच बंद करून देतात. आता ही सर्व समस्या झाली महिलांची. आता मुलींची पहा. ज्या मुलीची आई विधवा, डिवोर्सी किंवा परित्यक्ता आहे, त्या मुलींना वडील नसेल आणि त्यांच्या आधार कार्डवर वडिलांचे नाव असेल, तर त्यांनी OTP कुठून आणायचं? आणि मुलगीचं लग्न व्हायचं असेल आणि तिला वडील नसेल तर त्यांनी OTP कुठून आणायचं? एवढ्या साऱ्या समस्या आहे. इन शॉर्ट, ज्या महिलांना पती किंवा वडील नाही त्या सर्व लाडक्या बहिणी अपात्र आहेत. सरकारला योजना बंद करायची होती का, ज्यामुळे त्यांनी अशी KYC आणली? श्रीमंत बाया या योजनेचा लाभ घेत नाही. त्यांच्याकडे धुणी भांडी करणाऱ्या बायांना त्या 1500 रुपये देतात, तर त्या महिला या योजनेचा लाभ का बरं घेणार? ज्या महिला लाडकी बहीणमध्ये होत्या त्या सर्व महिला गरजू आहे, त्यांना या योजनेची सक्त जरूरत आहे. सरकारला एवढं समजलं पाहिजे, जर खरंच या लाडक्या बहिणींना गरज नसती तर या लाडक्या बहिणी जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा एवढ्या मोठ्या रांगेत पोस्ट ऑफिस समोर 4-4 तास उपाशी तापाशी उभ्या राहिल्याच नसत्या. काही बिचाऱ्या लाडकी बहिणी अशा सुद्धा आहे ज्यांचे अकाउंट सुद्धा नव्हते, त्यांनी रांगेत लागून लागून अकाउंट बनवले. त्यांना बिचाऱ्यांना आधार सीडिंग काय असते ते सुद्धा माहीत नव्हतं. आधारला फोन नंबर लिंक करायचा आहे ते पण माहीत नव्हतं. अशा महिलांनी पोस्ट ऑफिसमध्ये चक्रा मारून मारून जेव्हा अकाउंट उघडले तर या महिलांना किती गरज असेल हे सरकारला लक्षात यायला पाहिजे. सरकारला सर्व लाडकी बहिणींकडून एकच विनंती आहे की ज्या महिला विधवा, परित्यक्ता, डिवोर्सी, निराधार आहे, अशा महिला ज्यांना पती किंवा वडील नाही, अशा महिलांना या योजनेतून अपात्र ठरवू नये. सरकारने या सर्व लाडकी बहिणींच्या समस्यावर लक्ष द्यायला हवा आणि गरजू लाडक्या बहिणींना या योजनेतून वंचित करू नये, जेणेकरून कोणतीही गरजू महिलांवर अन्याय होऊ नये. मी सर्व लाडकी बहिणींना सांगू इच्छिते की ज्या महिलांना पती किंवा वडील नाही अशा महिलांनी सध्या KYC करू नये, कारण KYCला 2 महिने वेळ आहे आणि तोपर्यंत सरकार काही ना काही विचार करतील आणि काही ना काही निर्णय काढतील, अशी आपण सरकारकडून आशा करू.